मनोज जरांगे पाटील यांनी अहमदनगरला भिंगार येथे श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे। राम मंदिरात आरती देखील केलेली आहे आणि आता पुन्हा एकदा पदयात्रेला आता सुरुवात झालेली आहे। नगर शहराच्या दिशेने ही पदयात्रा जी आहे त्या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। आपण बघतो की मोठी गर्दी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी भिंगारमध्ये पाहायला मिळते आहे। आपण त्यांचे उत्साह जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो आहे। थेट त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। प्रभू रामाचं दर्शन घेतलेलं आहे, आरक्षणाचा प्रश्न आहे, काय आज सांगा ना? नाही, आज आनंदाचा दिवस आहे। आज भारतवासियांचा आनंदाचा दिवस आहे, तो साजरा केलाय। भगवान श्रीराम आज अयोध्या नगरीत विराजमान झाले आणि हा आनंदोत्सव पूर्ण भारतवासियांचा, हिंदुस्थानवासियांचा आहे। त्यामुळे आज त्याच पद्धतीनं पूजा अर्चा विधिवत पूजा करून आनंद साजरा केला। आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार? हो, आरक्षण मिळाल्यावर जाणार 100%। आता वेळ नव्हता, नियोजित आंदोलनाचा दौरा होता, त्यामुळे नसता। आम्ही पण कट्टर आहेत हो, पण समाजाच्या लेकराच्या न्यायासाठी आमची लढाई आहे आणि ती जिंकण्यासाठी आमची तयारी आहे। फक्त हे वेगळा वेगळा विषय, आरक्षण हा वेगळा विषय, धर्माचा विषय वेगळा। आंतरवारीवर निघालात, इतका प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं? हो, समाज पहिल्या दिवसापासून सोबत आहे, पहिल्या दिवसापासून। फक्त आता मात्र मी जशी जशी गावाची शिव ओलांडतो, जिल्ह्याची ओलांडतोय, तालुक्याची ओलांडतोय, तसं तसं समाजाला असं वाटायला लागलं आपलं लेकरू 500-600 किलोमीटर आपल्या लेकराच्या न्यायासाठी चाललंय, याला भेटून आशीर्वाद दिला पाहिजे। म्हणून लाखानं लोक रस्त्यावरती वाटा लावण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आले। कारण ही सुद्धा एक सरकारला संदेशच की तुम्ही वेळेवर द्या, नसता मुंबईत बी कमी मराठी येणार नाहीत आणि इथं राहिलेले सुद्धा गप बसणार नाहीत। पूर्ण राज्यभर रस्त्यावरती मराठी आणि मराठी दिसते, इतक्या ताकदीनं मराठी एकत्र हा सरकारला संदेश आहे, त्यांनी तो समजून घ्यावा। इतक्या वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता, हे सगळ्या भावना दिसत आहे तुम्हाला, सगळ्या यांच्या ज्या मनामध्ये जी खतखत होती ती बाहेर येते। नाही, लेकरांचे वेदना आणि त्रास होऊ नये म्हणूनच हा संघर्ष जीवाची बाजी लावून मी सुरू केलेला। पण सरकारच्या हे लक्षात येईना की मराठा समाज इतक्या ताकदीनं एकवटला आहे आणि आज बारीक लेकरांपासून वयोवृद्धांपर्यंत रात्रंदिवस लोक एकत्र आहेत। याचा अर्थ समजून घेतला पाहिजे सरकारनं, परंतु त्यांच्या लक्षातच येत नाही वाटतं। बहुतेक अशी शक्यता आहे सत्तेचे रग अंगात आणि त्या रगीमुळं त्यांना असं वाटतंय आम्ही मोडून तोडून काढू, पण ते दिवस आता गेले। पूर्वीचा मराठा आता राहिला नाही। किमान याच्यानंतरही त्यांनी समजून घ्यावा आता की मराठा आता स्वतःच्या मुलासाठी काही पण करू शकतो, ना पक्ष ना नेते त्याच्याही पलीकडे जाऊन, हे त्यांच्या लक्षात येणं आवश्यक आहे। कारण जर एकाही पोराला त्रास द्यायचा प्रयत्न जर मुंबईत केला, मुख्यमंत्री म्हणताय की त्यांनी येऊ नये, थांबावं तिथपर्यंत। आम्ही काय चुकीचं करायला आलो? आमरण उपोषणाला आलो, आम्ही काय वेगळं काय करायला लागलो? कायद्याला धरून यायलो। आणि असं म्हणत असताना जर सरकारनं, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांकडून जर एखाद्या पोराला त्रास झाला तर मुंबईच्या तर कानाकोपऱ्यात मराठी असतील, पण पाठीमागं राहिलेला राज्यातला मराठा सगळा रस्त्यावर असणार आहे आणि वर्षानुवर्ष बंद होणार नाही। एखाद्या पोराला जर त्रास द्यायचा प्रयत्न केला म्हणजे मी प्रामाणिकपणानं सांगतो की सगळ्यात मोठी सरकारच्या आयुष्यातली चूक असं सगळ्यात मोठी, इतका पश्चाताप सरकारला उभ्या जिंदगीत त्यांना आला असं एवढा पश्चाताप। आता ही शेवटची लढाई आरपार निघालोय। मराठा समाज रस्त्यावर का आलाय? तेवढ्यासाठी आलाय की शिव सोडण्याच्या शब्दात अर्थ खूप वेगळे। याच्या अगोदर सोडले परंतु वेगळा होता विषय, परंतु आज सोडलाय म्हणजे हे लेकरू 500-600 किलोमीटर चाललंय, आरपारची लढाई म्हणतात। आपण मात्र त्याला आशीर्वाद द्यायला गेलो पाहिजे। म्हणून मराठा समाज आम्ही ज्या रस्त्यावरून चाललो त्या रस्त्यावरचे गावं जेवढे यायला लागलेत, आंतरवाली ते मुंबई, सगळे शेकडो गावं रस्त्यावरती उभा राहायला लागले आशीर्वाद आणि पाठिंबा देण्यासाठी। पण अनेक बैठका झाल्या सरकारसोबत, अनेक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला, मार्ग निघाला नाही। आता सरकार मार्ग काढेल किंवा द्यावाच लागेल आरक्षण? आता द्यावं लागेल तर म्हणतोच आम्ही बी 7 महिन्यापासून। सरकारी नोंदी सापडल्यात, सरकारी नोंदी सापडलेल्या असताना द्यावंच लागत असतं, त्यामुळं द्यावंच लागत असतं। ते देणं ते भागच आहे त्यांना, परंतु ते देत नाहीत। अन्याय मराठ्यावर अन्याय करायचा आणि मी पठ्ठ्या मराठ्यावर आता अन्यायच होऊ देत नाही, मेलो तरी हरकत नाही, पण सरकारला आरक्षण घेतल्याशिवाय आता सुट्टी नाही द्यायला। तर नक्कीच आपण बघितलं की सरकारला आरक्षण द्यावाच लागेल। आता ही शेवटची लढाई आहे, जोपर्यंत आता आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत असा लढा सुरू राहील आणि ही आरपारची लढाई आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणलेलं आहे। आपण बघतो की हा त्यांचा प्रतिसाद जो आहे, त्यांना मिळणारा प्रतिसाद आपण बघू शकतो की भिंगार शहरातील चौकामध्ये आलेले आहे आणि या चौकामध्ये हे सगळे नागरिक जे आहे ते स्वागत करत आहे आणि मोठ्या जल्लोषात
या ठिकाणी स्वागत नागरिक जे आहे ते भिंगारमध्ये करत आहे. आता ही नगरमध्ये थोडं दाखल होईल. नगर शहरात देखील त्यांचं स्वागत जे आहे जे जागोजागी करण्यात येणार आहे. कॅमेरा सुशांत रावसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.